अख्ख्या महाराष्ट्राला घेऊन गोळीबार मैदानावर आला होता, अख्ख्या महाराष्ट्राला घेऊन. अफजल खान म्हणलं नाही मी, कारण तो असा आहे ना एकदम. कुणाच्या अंगावर येते तुम्ही? कोण समोरची व्यक्ती आहे? जगामधले पहिला नेता असा असेल, आपल्याच एखाद्या तरुण आमदाराला आपणच संपवतोय असा पहिला नेता कोण असेल तर उद्धव ठाकरे. आणि त्याचं हे पिल्लू याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते सापडतंय. पहिल्या दिवसापासून योगेश सभागृहामध्ये गेल्यापासून मंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून हा खोटे नाटे आरोप करून राजीनामा दे. तुझ्या बापाचं काय ठेवाय का राजीनामध्ये? तुझ्या मायला कसला राजीनामा मागतोस तू? अरे नियमामध्ये काय बसतं काय? तुम्हाला एक गंमत सांगतो आणखी. त्याने सभागृहामध्ये सातबाराचा उतारा दाखवला योगेश कदमांच्या नावाचा. ह्या सातबाराच्या उतारावरती सगळं गाळ नेऊन टाकलेलं आहे. माझी चॅलेंज आहे, आव्हान आहे. जो सातबाराचा उतारा त्यांनी दाखवला योगेश दादाच्या नावानं, तिथं एक टोपली बाजूला गाळ दाखवला, सांगेन ती सजा मी भोगेन, सांगेन ती सजा मी भोगेन. वागे मग फक्त आरोप करायचे आणि राजीनामा मागायचे. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? आणि म्हणून शिंदेसाहेब याच्या खोलवरती आपल्याला जायला लागेल. मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे. मी गोगावले संघात ओपन खुलाम बोलणारा माणूस आहे, तेव्हा ह्या खोलामध्ये आपण जाऊ. पण आमची ही संस्कृती नाही. आम्ही आता पण जनसेवा ही ईश्वरसेवा ह्या भावनेनंच काम केलेलं आहे. शिंदेसाहेब, आपल्याला मला एका गोष्टीचं आणखी सल्यूट दिलं पाहिजे. तुम्ही नाट्यकाराला पैसे दिलेत, कोकणातल्या नाट्यकारांना सगळ्यांना पैसे दिलेत, पण तुम्ही एक मोठा निर्णय घेतलात. संयुक्त महाराष्ट्र वेळेला मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्याच्यामध्ये योगदान खरं तर ना गृहिणी कामगारांचं होतं. 70 गृहिणी कामगार शहीद झाले. 105 पैकी 105 जे शहीद झाले त्यातले 70 गृहिणी कामगार होते. शिंदेसाहेब, तुम्हाला मी सॅल्यूट करतो, सॅल्यूट. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण तुम्ही आज निर्णय घेतलात की 1 लाख गृहिणी कामगारांना जे घरी बसले आहेत त्यांना मुंबईमध्ये घरं देण्याचं काम तुम्ही निर्णय घेतला आहे. म्हणून तुम्हाला धन्यवाद. खूप मोठा निर्णय घेतला तुम्ही. ही पांडुरंगाचा टिळा असलेली टोपी तुमच्या डोक्यात अशीच जात नाही, अशीच नाही. त्या डोक्याला ती टोपी शोभते, ते डोकं त्या लायक आहे, लक्षात घ्या आपण. आणि म्हणून खूप मोठं काम तुम्ही केलं. लाडक्या बहिणींचं काय तुम्ही कल्याण करून टाकलं तुम्ही. आता फक्त एक माझी विनंती आहे, एक मोठं काम तुम्ही आज केलं की तुम्ही मुंबई गोवा हायवेने आलात. खूप चांगलं काम केलं. कुठलाही नेता आला नसता, कुठलाही नेता, फक्त एकनाथ शिंदेच येऊ शकतात. तेवढं मुंबईत गेल्यानंतर पुढचं काय ते बघा. काय गोगावले तुम्ही? छत्रपतीच्या तलवारी असले बघा कुठे खाली काढाच्या. अहो त्या माणगावला तिथं 3 तास जातात, तो 3 तास माणगावला. अहो आता 15 वर्ष झाली हो. प्रभू रामचंद्राचा वनवास 14 वर्ष संपलं, त्याला आम्हाला 15 वर्ष झाली तर आमचा वनवास संपत नाही. तुम्ही गोगावले पुढाकार घ्या. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं असेल तर कोकणातले दुवा घ्या लोकांचे. बाकी मला काय माहिती नाही. मुंबई गोवा हवे व्यवस्थित होत नाही तो पण तुम्ही काय पालकमंत्री होणार नाही. काय व्हायचं ते होते. बघा ना तुम्ही उतरायला रस्त्यावरती नाही तर काय पैसे मिळत नाही कोकणाला. संबंध महाराष्ट्राला पैसे मिळतात. जा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्या हायवेना पैसे मिळतात. कोकण हे शिवसेनेचं आहे म्हणून काय? होय होय, कोकण हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचाच बालेकिल्ला आहे, भगव्या झेंड्याचाच आहे.
आणि सगळं कोकण आज देखील शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सगळं कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे. पण मुंबई गोव्याचं काय प्रश्न असा येतोय. इथं आपल्याला लक्ष घालायला लागेल. तेवढं आपण बघा. अरे तुम्ही योगेश दादाला वगैरे घ्या, उदय सामंतला घ्या, तुम्ही जाऊन बघा त्या गाझापूरची काय अवस्था आहे, रस्त्याची रत्नागिरीची काय अवस्था आहे बघा. खूप वाईट अवस्था आहे. अहो 14 वर्ष हेच गणपती आले की फक्त ठिगळ लावतात. गणपती विसर्जन झालं, पाऊस आलं की खड्डे पुन्हा पडले तिकडे. आणखी ते किती वर्ष सहन करायचं आपण. नाही तर मला सांगा, मी एकदा येतो बसू रस्त्यावरती, मग ते करून दाखवा काय ते एकदा होऊन जाऊ दे. एक वर्षाची मुदत मागून घेतले, तोपर्यंत पालकमंत्री बनवायचं का नाही ते शिंदे साहेब बघतील. बघा शिंदे साहेब, आता बघा हे आमच्या खेडमध्ये नाट्यगृह झालं. दापोली हे पर्यटन स्थळ आहे, त्याला समुद्रकिनारा आहे, लाखो लोक येत आहेत आणि दापोलीत नाट्यगृह नाही. योगेशदादाने कानात मागे सांगितलं, मी ऐकलं, पण तो भाषणात बोलला नाही. तेवढं एक 15 कोटी दापोलीला देऊन टाका. मी तुम्हाला खरं सांगतो, मी जवळजवळ 7-8 मुख्यमंत्री पाहिले. 32-35 वर्षामध्ये 7-8-9 मुख्यमंत्री पाहिले मी. पण कागद पुढे ठेवला, मग तो 5 कोटीचा असू देत, 10 कोटीचा असू देत, 15 कोटीचा असू देत, येस करणारा पहिला मुख्यमंत्री बघितला तो एकनाथ शिंदे जागा बघितला. कोणा कशा बोलू. कोट्यावधी रुपये दिले. खेडमध्ये आज किती कामं चालू आहेत. पुढच्या वेळेला एकदा बोलवा. माझं म्हणणं आहे अर्धा काय काम एकाच वेळेला एक बटन दाबून चालू करून टाका ना सगळे उद्घाटनं. बोला एकदा पुन्हा, तो पण पाऊस कमी होईल, हेलिकॉप्टर येतील जातील लगेच, काय अडचण नाही. तर दापोलीच्यासाठी आपण एक 15 कोटी होतं ना नाट्यगृह, कमीत कमी 15 कोटी आणि जास्तीत जास्त 20 कोटी दिलं तर तेवढं दापोलीसाठी आपण तात्काळ द्यावेत. आपण एक चांगलं काम केलं आहे. मंडणगडची नळपाणी योजना मंजूर केली आपण, जवळजवळ 70 कोटीच्या आसपास आहे. GST काढून 45 कोटीपर्यंत जाते. मला वाटतं दापोलीची पण नळकोटी योजना आपण 75 कोटीची मंजूर केली दापोलीची. खेडचं तर कामच चालू झालं. खेड दापोलीचं रस्त्याचं पण काम 200 कोटीचं काम चालू झालं. निधीला कुठं कमी पडलाच नाही. निधीला आपण कुठेही कमी, तुम्ही जे बोललात ते केलं तुम्ही. बोले तैसा चाले त्याची बंधावी पावले. या पद्धतीने आपण आतापर्यंत काम केलं आहे. एक सिंधुगतना योजना आपल्या सरकारने बंद केलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे, सिंधुगतना योजना चालू झाली तर माझ्या कोकणातल्या 2000 युवकांना आपण लघुउद्योग देऊ शकतो. 2000 युवकांना लघुउद्योग देऊ शकतो आपण. द्या ना ती 1000 कोटी द्या सुरुवातीला. 1000 कोटी द्या. पण आमच्या कोकणाच्या विकासासाठी आम्ही तुमच्याकडे मागतोय काय. तेवढे पैसे आपण सिंधुगतनासाठी आपण तातडीनं मंजूर द्यावी. आणि अजून कोयनेचं पाण्याचं अजून काय होत नाही. चालू पैसे भरले. मग तुम्हाला आणखी तुमचा आभार, आणखी तुम्हाला धन्यवाद. तुम्ही पैसे कुठून आणता मला माहीत नाही, पण मागितल्यानंतर तुम्ही नाही म्हणत नाही, हे तुमचं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद. म्हणजे मोठा कोकणाचा विषय होता आपला 67 TMC पाण्याचा संजय गाव. आता आपल्या 3 जिल्हे सगळे ओलिताखाली येणार. आणि आपल्या कोकणाचं 2दा पाणी जर आपल्याला मिळालं पीक काढायला आणि फळबागांना, तर आर्थिक आपण सक्षम होऊन जाऊ ना. शिंदेसाहेब, एक तुम्हाला मी गोष्ट मुद्दाम सांगतो, अतिशय गांभीर्याने बोलतोय. आमच्या कोकणामध्ये कुठल्याही गावात तुम्ही जा, अचानक 70% घरं बंद आहेत. 30% घरं फक्त उडी मिळतील, ती पण म्हातारी माणसं आहेत त्या गावामध्ये. सगळे भाग गेलेत, कोण नाही ते. आणि म्हणून आम्हाला इथं आमच्या कोकणामध्ये उद्योग करण्यासाठी, लघुउद्योग करण्यासाठी
आम्हाला ही योजना दिली तुम्ही सिंधुदुर्गातनं, तर अतिशय चांगलं होईल. आमची गेलेली मुलं हे पुन्हा आपल्या गावात वापस येतील, पुन्हा येतील. तेव्हा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन. आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. किती किती पैसे देतात ते पण आपल्याला ऐकायचं आहे. 100% देतील. तेव्हा आता नाटक किती ठेवलं मला माहीत नाही. दादा नाटक किती ठेवले? 3 दिवस नाटक ठेवलेत. ठीक आहे, ते कसंच नियोजन बघा. पण एक गोष्ट मी सांगतो आपल्या सगळ्यांना, अनेक आमदार बघितले, पण दुसऱ्या टर्ममध्ये अशा पद्धतीनं काम करणारा महाराष्ट्रातला एकच आमदार आपल्याला पाहायला मिळेल. अरे चांगलं काम करणाऱ्याला चांगलं म्हणा ना. अरे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. टाळ्या झालं, ते दोन्ही केलेत त्यांनी. पोयनाचं पण केलं आहे आणि मांडव्याचं पण केलं आहे. दोन्ही धरणाचं केलंयस ना, मांडवा आणि पोयना धरणाचं दोन्ही. ते तो विचार खाल्लं सांगायला आठवण. त्याला वाटलं आता भाईंचं वय 73 झालं, भाई म्हातार झाले, भाई विसरतात असं वाटलं असेल. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्या खेळवासियांना मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो. शिंदे साहेबांना एक शब्द देतो की संबंध कोकण, मग ते पंचायत समिती असू देत, जिल्हा परिषद असू देत, नगरपालिका असू देत, येणाऱ्या सगळ्या निवडणुकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा पुन्हा एकदा या कोकणावरती फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.